तुम्हाला माहिती आहे का, एकदा जर तुम्ही अशा प्रकारे गरमागरम पालकचं वरण बनवलं किंवा पालकची डाळ बनवली, तर घरचे तुमचं कौतुकच करतील आणि सगळे अगदी आवडीने खातील. बनवायला ही खूप सोपी आहे. त्यासाठी पालक घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा, नंतर पाणी निथळून त्याला छान असं कापून घ्यायचं आहे. पालक जाडसर राहिला तरीही चालतं, काही नाही, आपल्याला त्याला शिजवायचंच आहे. तर अशा प्रकारे पालक मी कापून घेतला. दुसरीकडे एका कुकरमध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ टाकून स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये कापलेला पालक, टोमॅटो, थोडीशी हळद, तेल आणि मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता डाळ जी आहे ती छान शिजली आहे. याला छान असं घोटून घेऊया. व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. दुसरीकडे एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, जिरे, मोहरी टाकायची, नंतर लसूण टाकायचं, ठेचलेला कढीपत्ता, हिंग टाकायचं, कांदा टाकायचा आणि व्यवस्थित असं कांदा परतून घ्यायचा. कांदा परतला गेला की थोडासा टोमॅटो टाकायचा, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचं. थोडीशी साखर टाकायची, साखरेने चव खूप छान येते. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि शिजवलेली डाळ टाकून मस्त असं कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार पातळ कशी हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं. गरमागरम उकळू द्यायचं. भाकरी, भात किंवा चपाती कशासोबतही खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा.